आपण बघतोय की शिंदे समितीने जो अहवाल तयार केलेला आहे, दुसरा अहवाल त्याचा तो अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे समितीनं तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे। शिंदे समितीनं चांगलं काम केलं आहे असा देखील मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। हा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय आणि शिंदे समितीनं चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। ही आत्ताची ब्रेकिंग बातमी। सरकारने आज अहवालाच्या बाबतीमध्ये, कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि सरकारकडून शिंदे समितीची स्थापना करण्यात आलेली होती। सर आहे ॲडिशनल कलेक्टर तो शेतकऱ्यांना बोलून मी सांगतो सर, अवेळी पावसामुळे झालेली नुकसानाची सर 1 मिनिट सर। हा सर चेकच द्यायचे, डीबीटी करतो सर आता औपचारिकरित्या चेक सर सिंबॉलिक आहे सर, त्याच्या पुरतं आपण डीबीटी मधून होणार आहे सर। ऑलरेडी पावसामुळे झालेली आहे सर। सर मी घेतो सर। हा सर आहे सर नुकसान भरपाई सर, एक 2 मिनिटात मी सांगतो सर। सर सर मागच्या महिना नोव्हेंबर 27 आणि 28 दरम्यान अवेळी पाऊस झालेली आहे। राज्यभर जवळपास 32 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। राज्यामध्ये 8 लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेली आहे। त्यापैकी सर आज राज्य शासनाच्या वतीने आपण नुकसान भरपाईची सर्वप्रथम सुरुवात करतो आहे। त्यापैकी सर नागपूर जिल्ह्यापैकी मौदा आणि पारशिवनी या दोन्ही तालुक्यामधला काही शेतकऱ्यांना आपण निमंत्रित केलेले आहे। त्यांना चेक देण्याची कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम सर मी एक नाव घेतो शेतकऱ्यांची। सर गोविंद गोपाल डांगरे, त्यांची भाताची शेती आहे सर, धानाची शेती आहे। जवळपास 80 गुंठा नुकसान झालेले आहे। 21,600 ची चेक मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जी सर 27 नोव्हेंबरचे सर, 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला राज्यभर झालेली, त्यापैकी 500 जी सर 1 महिना पण नाही झालेला सर। सर त्यानंतर सर रागे सदाशिव आखारे, $8,900 ची चेक आहे। त्यानंतर सर सूर्यभान विठोबा डांगरे, सर हे 18,900 ची चेक आहे सर। 2 पट जुने रेट पैकी 2 पट आहे सर। त्यानंतर श्रीकांत जागो किरपान, सर 21,600 रुपयाची चेक आहे। धानची शेती आहे सर। सर त्यानंतर योगेश पात्रे, सर अंकित मनोहर चामट 6,800, त्याची 50 गुंठाची नुकसान झालेली आहे सर। त्यानंतर धर्मपाल नागोजी तेलंगराव, त्यांची 20,520 रुपये आहे। 76 गुंठामध्ये नुकसान झालेली भाताची शेती आहे सर। त्यानंतर सर शरद किरपान 10,800 रक्कम आहे सर। श्रीनिवास देवनेरी
देवनेनी धानाची शेती आहे 37,800 रुपयाची आहे. सर त्यापैकी त्यांची तीन एकर आहे, पण प्रत्यक्षात नुकसान झालेली 1 एकर 40,000ची आहे. चव्हाण सर 54,000ची आहे. दोन हेक्टर बाधित झालेले आहे सर. हा जी सर, बागायती आहे ना सर, बागायती सर. सर त्यानंतर चाकोले नातीव चाकोले 21,600 रुपयाची आहे. सर कवडू नाकोडे सर यांची 3 हेक्टर मध्ये नुकसान झालेली आहे. आपण 81,000 देतो. बागायती सर. सर प्रभाकर नागपुरे त्याचे पण 3 हेक्टर नुकसान झालेली आहे. भाताची आहे आणि बागायती शेती आहे. पण त्यांचे टोटल क्षेत्र आहे सर 4 हेक्टर 12 आहे, त्यापैकी 3 हेक्टरची आपण देतो सर. अजून शेवटचे सर पोटबारे त्यांची 81,000 3 हेक्टरची नुकसान झालेली आहे. 3 हेक्टरचे सर. थँक्यू सर. सर बाकीचे 1-2 दिवसामध्ये आपण डीबीटीने पूर्णपणे वितरण करण्याचे नियोजन केले. जी अवकाळीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना थोडी बहुत मदत करण्यासाठी